मुंबईतल्या घाटकोपरमधील पेट्रोल पंपवर 16 मे रोजी होल्डिंग पडल्याची घटना समोर आली होती. हे होल्डिंग 120 बाय 120 फूट इतके होते. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला होता, तर 75 जण जखमी झाले होते. या प्रकरणानंतर मुंबई शहरातील मोठमोठे होल्डिंग पाडण्यात आले. बेकायदेशीर होल्डिंग्सवर कारवाई करण्यात आली, पण अजूनही भले मोठे होल्डिंग उतरले नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांचा जीव अजूनही टांगणीला आहे. घाटकोपर नंतर आता कल्याणमध्ये होल्डिंग कोसळण्याची मोठी दुर्घटना समोर आली आहे. कल्याण सदानंद चौकात भला मोठा होल्डिंग पडलाय. या चौकात नेहमी लोकांची मोठ्या प्रमाणात रहदारी असते, तसेच गाड्या देखील मोठ्या संख्येने असतात. या पडलेल्या होल्डिंग खाली 10 ते 12 दुचाकी आहेत, तसेच एक चारचाकी गाडी देखील आहे. सुदैवाने चारचाकीतील चालक होल्डिंग पडण्याच्या काही वेळ आधीच गाडीतून बाहेर पडला होता. गाडीवर होल्डिंग पडल्याने कारचे नुकसान झाले आहे, तसेच रस्त्यांवरचे होल्डिंग पडल्याने रस्त्यात ट्रॅफिक झाले आहे. या घटनेमध्ये 2 नागरिक जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मुंबईप्रमाणे कल्याणमधील होल्डिंग देखील अधिकृत आहेत की अनधिकृत आहेत हे सांगता येणे कठीण आहे, पण यात सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, कल्याण. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.